आज आपण करून राहिलो आहोत इडली चटणी. चटणीसाठी साहित्य घेतलं आहे एवढं खोबरं, एवढे शेंगदाणे, 3 मिरच्या, 4 लसणाच्या कळ्या, 1 डाकळी कढीपत्त्याची, एवढे घेतले दालिया. हे मी थोडा वेळ खोबरं थोडं सोकलं आहे म्हणून गरम पाण्यात खोबऱ्याचे तुकडे टाकले. शेंगदाणे भाजून घेतले. शेंगदाणे दलिया एकत्र टाकलं आणि बारीक केलं, थोडंसं अलग काढलं. मग खोबरं, लसण, हिरवी मिरच्या, कढीपत्ता एकत्र टाकलं आणि एकदम हे होऊ दिलं बारीक. मग त्याच्यामध्येच शेंगदाणे अजून दलियाचं बारीक केलेलं होतं ते टाकलं. सर्व एकजीव केलं. मीठ टाकलं चवीनुसार. आपली झाली चटणी तयार. बरं, आता आपण तेल गरम केलं आहे, राई टाकली. आता आपण तडका देऊ. किती छान तडका लागला. झाली आपली चटणी तयार. बघा, आता सेव केलं आहे मी.